नमस्कार मित्रांनो, मी गिरीश. आज आपण महाराष्ट्रातील एक अतिशय पवित्र आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आळंदी येथे आलो आहोत. संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या व्हिडिओमध्ये आपण आळंदीचा इतिहास, संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी, इंद्रायणी नदी आणि येथील प्रमुख आकर्षणे पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आळंदी हे पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. हे ठिकाण विशेषतः संत ज्ञानेश्वर महाराजांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी येथे संजीवनी समाधी घेतली. त्यांनी लिहिलेला ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठी साहित्यातील अमूल्य ठेवा मानला जातो. आजही हजारो वारकरी येथे दर्शनासाठी येतात आणि ज्ञानोबा, माऊली, तुकाराम असा जयघोष करतात. समाधी दर्शन. आता आपण आलो आहोत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात. हे मंदिर अत्यंत भव्य आणि सुंदर आहे. मंदिर परिसरात प्रवेश करतात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळते. भाविक रांगेत उभे राहून समाधीचे दर्शन घेतात आणि माऊलींचा आशीर्वाद घेतात. मंदिर परिसर स्वच्छ आणि व्यवस्थित असून येथे दिवसभर धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. जर तुम्ही आळंदीला भेट देत असाल तर सकाळच्या किंवा संध्याकाळच्या आरतीचा अनुभव नक्की घ्या. मंदिराच्या जवळच पवित्र इंद्रायणी नदी वाहते. या नदीला वारकरी संप्रदाय विशेष महत्त्व आहे. घाटावर बसून नदीचे शांत आणि सुंदर दृश्य पाहण्याचा अनुभव खूपच छान असतो. सकाळच्या वेळी येथे भक्त स्नान करतात आणि पूजा अर्चा करतात. आळंदीची पालखी एक विशेष ओळख म्हणजे आषाढी वारी. दरवर्षी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून पंढरपूर येथे रवाना होते. या सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी होतात. संपूर्ण महाराष्ट्रात भक्तीच्या रंगात रंगून जातो. मित्रांनो, आळंदी हे एक केवळ तीर्थक्षेत्र नाही तर श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच पर्यटन व धार्मिक स्थळांच्या माहितीकरता आमच्यासोबत राहा. धन्यवाद. जय ज्ञानेश्वर माऊली. हा मंदिराचा ज्ञानेश्वर महाराजांच्या आतील गाभा आहे. प्रवचन करत असताना भाविक. सुवर्ण पिंपळ, मारुती मंदिर, पालखी, प्रमुख आकर्षण विठ्ठल विठ्ठल. तुम्ही पुढे जाताना हे एक नवीन ज्ञानेश्वर पादुका मंदिर लागेल, ते याचे दर्शन नक्की घ्या. अजून काम चालू आहे इथे, पण मंदिरात प्रवेश दिला जातो. धन्यवाद.